कसं काय? रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधव. रामकृष्ण विठ्ठल केशवा. रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा. मी आता वेस्ट व्ह्यूच्या सोसायटीमध्ये मला वाटतं माझा बंधू डॉक्टर शांताराम कारंडे गेले अनेक वर्ष 20-25 वर्ष झाले असेल किंवा जास्त माझं इथे येणं आहे. पण ह्या सगळ्या काल रात्रीपासून मी आलो. इतक्या आपण ज्याला एक वाक्य म्हणतो की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू असं असू द्या. रामकृष्णाला असू द्या, चांगली गोष्ट आहे, श्रवण भक्ती आहे. तर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ ह्या प्रकारची जी वाक्य असतात तसं रिकाम्या जागेचा किंवा उपयुक्त नसलेल्या जागेचा इतका सुंदर वापर करणं. मग मी काल संध्याकाळी क्लब हाऊस बघितला, तुमचा क्लब रूम बघितला किंवा समोरचं गार्डन बघितलं किंवा ते मुलांचं खेळण्यासाठी जे काही केले नियोजन किंवा ही जागा एकदम साधी होती. पण इथं सुद्धा भगवंताचे सामर्थ्य, साईंची शक्ती ह्या ठिकाणी उपयोगाला आली. अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन इथं आहे. तर हा खेळ नाही एकल्याचा, म्हणून मिळेल जमविला. हे एकट्याचं काम नाही. जरी डॉक्टर साहेबांची कल्पना असली तरी त्याला सगळ्यांचं सहकार्य आहे. प्रत्येक ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने हे सगळं कार्य उभं राहतं. एकटा व्यक्ती फक्त एक मार्ग देत असतो, पण त्याला सगळं लोकांचा सहभाग असतो. तर या ठिकाणी माझं आपलं रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधव लेखन आहे. ज्या ज्या ठिकाणी पवित्र ठिकाण आहे, स्फूर्ती ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपलं रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधव लेखन आहे. खूप छान माऊली. रामकृष्ण विठ्ठल केशव. आणि दुसरी गोष्ट ही तुमचं नाव काय माऊली? संदीप खामकर. हां, संदीप खामकर यांना त्यांच्याशी माझा परिचय झाला. इतक्या निस्सीम भक्तीने हे साईंच्या चरणी नतमस्तक होतात, त्यांची सेवा करतात. इतकी सुंदर सद्भावना त्यांच्या मनी आहे. खूप खूप चांगलं त्यांनी बघा ना, किती प्रसन्न प्रफुल्लित वातावरण. हे सगळं दैदिप्यमान हे वास्तू रत्ना दिसलेली आहे. खूप धन्यवाद. मी साईंच्या चरणी प्रार्थना करतो. एक त्यांचा तो एक विचार आहे, श्रद्धा आणि सबुरी. भगवंतावर किंवा कुठल्याही व्यक्तीवर श्रद्धा असणं गरजेचं आहे. अंधश्रद्धा नसावी तर ती अभ्यासू श्रद्धा असावी. आणि सबुरी म्हणजे आपण थांबणं, कुठल्याही गोष्टीची वेळेची आपल्याला उपयुक्त ठरवणं. तर ह्या आपल्या जीवनामध्ये ह्या दोन गोष्टी इतक्या महत्त्वाच्या साईबाबांच्या कृपेने आपल्याला शिकता आल्या पाहिजे की आपण आपल्या कामावर, आपल्या व्यवसायावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या नातेवाईकांवर, आपल्या प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा असावी. काम हे काम म्हणून न बघता जर ते श्रद्धेनं आणि पूजेनं केलं तर ते काम आपल्याला जड वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट सबुरी, म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते. सबुरी म्हणजे मतलब सबुरी का फल मिठा होत आहे. कारण कुठलीही गोष्ट शांततेनं, संयमानं, विचारानं जर केली आणि त्याची जर योग्य अशी वाट पाहिली तर त्याचा परिणाम हा चांगला असतो. खूप धन्यवाद माऊली. मला साईंची अशी सद्बुद्धी प्राप्त व्हावी ही माऊलीची प्रार्थना माऊली. रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा.